सोयीचा कपडा आहे, त्याला असं आतरून घ्यायचं, त्याच्यावर अस्तर ठेवायचं आणि सरळ मध्ये शिलाई घ्यायची खालच्या साईडला. शिल्लकचा कपडा कट करून घ्यायचा. आता जसा गळा आहे तसं शिलाई मारून घ्यायची. असं बरोबर ठेवायचं. कपडा कट केल्यानंतर आता कोपऱ्यामध्ये जे आपण शिलाई मारली त्याच्या अलीकडे असे कट मारायचे. गळा पलटी करण्याची एक सोपी पद्धत तुम्हाला सांगते. एकदम असं म्हणजे पलटी करायला काहीच अवघड जात नाही. आता हे असं झालं की हे अस्तर या साईडला टाकायचं. आता बघा मी कुठं ठेवलंय, हे कपडा जी शिलाई मारलेला आहे ते या साईडला आहे, अस्तरच्या साईडला आहे. बरोबर इथे ठेवायचं आणि ह्याच्यावर शिलाई मारून घ्यायची. पलटिल्यानंतर आता हे काढून घ्यायचं. आता खाल्ल्या साईडने जी आपण शिलाई मारली होती त्याच्यावर एक दाबटीप टाकून घ्यायची.
पीठ टाकताना हे अस्तर आहे की नाही चाळून घ्यायचं. हे अस्तर मधात गेलं नाही पाहिजे आपल्या आत कपड्यामध्ये, बरोबर आलं पाहिजे असं. आणि शिलाई कुठं आपली यायली बघा, एकदम सेंटरमध्ये कडला एकदम. झाली. आता गळ्याची शिलाई कशी मारायची. आता आता कडन आपण पूर्ण शिलाई मारून घ्यायची. फोल्ड करायचं बरोबर असं. पाठीमागला गळा आपला पूर्ण झालाय. फ्यूकॉलनं चिटकून घेतले कपड्याला आणि ते कपडा बरोबर कट करून घेतलाय. हे आपले दोन्ही पार्ट समोरचे, ही कटोरी ह्या साईडची. हे असे झाले. आता आपल्याला कटोरीला टक्स घ्यायचा आहे. आता मी इथं हे खून केलेली आहे. ह्या दोन्ही हे कट एकमेकावर ठेवून घ्यायचे आणि कंप्लीट इथून 3 इंच किंवा 2.5 इंच आपल्याला टक्स घ्यायचा आहे. तुम्ही मोजून बी घ्या इथून इथपर्यंत, नाहीतर अंदाजे मारू शकता. आता हिचा असाच मारायचा. ही कट इथं आहे, मला दाखवते. हे कटवर कट ठेवला बरोबर. आणि इथून 3 इंच खून करून घ्यायची.
म्हणजे बाकीचा कपडा असा तिरका कट करायचा. आता आहे की नाही, आता ही साईड आहे, हे बरोबर असं ठेवायचं. ही कटोरी ह्याच्यावर घ्यायची आणि ही शिवून घ्यायची. आता शिवते वेळेस दोन्ही कपड्याला आपल्याला वडायचं नाही. इथून इथपर्यंत याचं सरळ मध्ये घ्यायचं. आता मी शिलाई मार्जिन किती सोडलंय बघा. हे टंचन बरोबर ह्या कपड्याच्या इकडं आहे, इतकं सोडायचं. असं ही आपली कटोरी झाली. आता या साईडची बी तशीच जोडून घ्यायची. क्रॉसपट्टी लावायची. आता ह्या क्रॉस पट्ट्या आहेत. आता हे सोयसा कपडा आहे, खालून पण सोयसा आहे. अस्तर वर ठेवलं, एक अस्तर उचलायचं, एक क्रॉसपट्टी आणि खाली ठेवायची. ह्या दोन्ही कपड्याच्या खाली ठेवायचे आणि हे दोन कपडे उचलायचे आणि शिवून घ्यायचे. आता बघा, हे सोयसा कपडा आहे, क्रॉसपट्टी आपण अस्तरची वर ठेवलेली आहे. अर्धा इंच शिलाई मारलेली आहे. आता काय करायचं, क्रॉसपट्टीला या साईडला ठेवायचं आणि यावर एक नख फिरून घ्यायचं, असं प्रेस करायचं. बघा, हे शिलाई मारलेला कपडा मी या साईडला ठेवलेला आहे अस्तरच्या. आणि सरळ मध्ये शिलाई मारून घ्यायची, दाब टीप टाकायची त्याच्यावर. हे दोन्ही झाले. आता काय करायचं, ही क्रॉसपट्टी बरोबर ठेवायची. हे सोयसा कपडा आहे, हा सोयसा आहे, त्यावर असं ठेवायचं, एकमेकावर ठेवायच्या. हे असं असे ठेवून घेतल्या की पुन्हा आपल्याला या दोन्ही क्रॉसपट्ट्या सेम येण्यासाठी कट करून घ्यायचं एकसारखं. हे झालं. म्हणजे इथं आपल्याला लहान मोठ्या होत नाही, हे बरोबर येतात असे. आता आपल्याला कटोरीला ना हे क्रॉसपट्टी लावायची. तर ही अशी येईल, यावर ठेवायचं, ह्याचं टोक काढायचं. आता हे टोक काढते वेळेस थोडंसं समोर ठेवायचं, 2 सूत असं इतकं. हे झालं. आता असं ही जी सोयशी साईड आहे ह्या साईडला असं गुंडाळून घ्यायचं. घेतलं, नंतर यावर ठेवायचं आणि
पूर्ण शिलाई मारून घ्यायची. हे काढून घ्यायचं. हे आपलं पूर्ण माप झालं. आता इथं आपल्याला काच बटन पट्टी लावायची. ती बटन पट्टी तर ह्या पट्टीच्या साईडला बरोबर असं कट करून घ्यायचं. हे सरळ मध्ये कट करून घ्यायचं दोन्ही साईडला. लावायची. बटन पट्टी लावताना थोडंसं फोल्ड करायचं खालच्या साईडला. ही ठेवायची अशी. आणि ते एक दाबटीप टाकून घ्यायची. अस्तरवर टाकायची. थोडं फोल्ड करायचं. केलं बघा मी किती फोल्ड केलंय. सरळ मध्ये करायचं. एवढं फोल्ड केल्यानंतर हे पूर्ण डबल फोल्ड करायचं. आणि शिलाई मारून घ्यायची. ही हुक लावायची पट्टी आपली झाली आहे. आता आपल्याला आईची पट्टी तयार करायची. आईची पट्टी तयार करताना हे जे आपलं आहे उलटी साईड आहे ह्याला फोल्ड करायचं. क्रॉस पट्टीच्या साईडनेच दोन्ही पट्ट्या लावायच्या. हे झालं. आता आपल्याला कपडा सोयीचा करायचा आहे. आता इथं शिलाई आहे. या शिलाईच्या किंचित 2 सूतच पुढं ही पट्टी ठेवायची. ह्याला थोडं फोल्ड केलं. ही पट्टी या शिलाईच्या समोर ठेवायची. हा भाग ह्या भागाच्या बरोबर ठेवायचा. आता ही बटन पट्टी बरोबर ठेवायची सरळ मध्ये. आता किती जास्त आहे त्याला खून करून घ्यायची आणि गोल आकारामध्ये हे कट करून घ्यायचे. झाला. आता आपल्याला इथं पाइपिंग करायची. ह्याला फोल्ड करायचं. इथं बरोबर कट करून घ्यायचं. थोडं फोल्ड केलं बरोबर इथं ठेवायचं. आणि अर्धा असे कट द्यायचे. शिलाईच्या अलीकडे द्यायच्या. आता हे कपडा टकोटचं बघा. हे कपडा पूर्ण इकडे घ्यायचा आहे. मी कुणीकडे घेतलाय आपल्या ह्या पट्टीवर हे घेतला. आणि ही पट्टी पूर्ण हो का हे बोट असं ठेवायचं. ही पट्टी पूर्ण अशी गोलमध्ये गुंतवायची अशी. आणि शिलाई ह्या शिलाईच्या खाच्यामध्ये येऊ द्यायची.
तर लगेच आपल्याला हुकाचे घरं करून घ्यायचे. असे 5 घरं करायचे, अंतर समान ठेवायचे हुकामध्ये. हे 5 घरं. आता इथं आपल्याला हे सुई आत ठेवायची, कपड्याला फिरून घ्यायचं. पुन्हा आत ठेवायची. समोरचा भाग असा आतरून ठेवायचा. आता ही पट्टीवर पट्टी ठेवली आहे मी अशी. आता याच्यावर आपल्या पाठीमागला भाग असा ठेवायचा. बघा, हे सोयीचा कपडा आहे, हे सोयीचा कपडा आहे. ह्याच्यावर हे ठेवला. हे ठेवला ना. आता काय करायचं, आता हे इतका आगाव आहे आपला, हे आगाव आहे ना, त्याला असं कट करून घ्यायचं. त्यासाठी बघा, हे इथं बरोबर ठेवलं. आता ही कपडा किती वर आहे, इतका आहे ना, मग ह्याला असं कट करून घ्यायचं. ते बरोबर आहे. हां, आता हे दोन्ही भाग आपले जर बरोबर आले तर आपण बाही लावल्यानंतर एकदम सरळमध्ये फिटिंग येते. आता या साईडनं पण आपल्याला बघायचं आहे हे दोन्ही भाग कसे आहेत ते. हे बघा, हे इतकं जास्त आहे, असं त्याच्याबरोबर कट करायचं. आता शोल्डरवर शोल्डर ठेवायचे आणि बरोबर शिलाई मारून घ्यायची. हे समोरच्या भागाला समोरचा कट, हे सेंटर आहे, हे शोल्डरवर ठेवायचं. आता 5.5 आहे, 2ची इथं 9.5 2ची आणि कमरेला 8.5. साडे 8 9.5 आणि 5.5.